हे मंदिर नाशिक जिल्ह्यात 1000 मंदिर आपण एकत्रित केले. सगळ्यांना विनंती करू, संध्याकाळी 7 वाजेला बरोबर 7 वाजेला आपण आरती प्रत्येक मंदिरात त्याचबरोबर 36 जिल्हे महाराष्ट्रात 36 जिल्हे 36 जिल्ह्यात पण काम चालू आहे. त्याचबरोबर 10 राज्यात पण काम चालू आहे. सगळ्यात पहिले आपण मालेगाव, भिवंडी, इचलकरंजी, संगमनेर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर तुम्हाला गाव लक्षात आले. जिथे आपल्या धर्माचे लोक अतिशय अडचणीत आहेत त्या लोकांच्या मदतीस आता संध्याकाळची आरती म्हटल्यानंतर तुम्ही सगळे इथे एकत्र येतात बरोबर. त्याचा फायदा काय? समजा भाऊंना काही अडचण आली किंवा काही त्रास झाला तर आपण सगळे एका मिनिटात पळत जाणार बरोबर. का माहिती का? मी यांना रोज भेटतो. जर माझी यांची भेट कधी झालीच नाही, मी एका बिल्डिंग राहतो, समोरासमोर राहतो, तरी भेट होत नाही, तुम्हाला याच्याशी काही घेणं देणं राहणार नाही. म्हणून आपण सांगितलं की संध्याकाळी 7 वाजेला सगळ्यांनी मंदिरात आरतीला जा. हा एक पहिला गाव आहे. 90% घरामध्ये प्रत्येक जण दिवाबत्ती करता आपण 7 संध्याकाळी त्याला आपण 7ची वेळ. याच्यानंतर असं लक्षात घ्या की मंदिरात आरती तुम्ही येऊ शकले नाही त्याच वेळेला बरोबर दिवाबत्ती. मग रामरक्षा, हनुमान चालीसा, हरिपाठ हे काही जमत ते ओंकार म्हणतो. मात्र त्यावेळेला घरात तुम्ही गाडीमध्ये त्याची पण व्यवस्था करून ठेवली. आपण विश्वास रेल्वे आपल्याला माहिती असेल रोज संध्याकाळी 7 वाजेला बरोबर फोन करू लागते त्याच्यावर. हे तुम्ही गाडी केल्या वेळेला तुम्ही ते पण ऐकू शकता. तिसरं काम, 2 कामं पहिले सांगितले. एक, मंदिरात या, मंदिरात आरतीला रोज संध्याकाळी 7ला ज्यांना जमतं त्यांनी नक्कीच या. 2, त्याच वेळेला नाही जमलं तर घरी आहात घरी दिवाबत्ती त्याच वेळेला करा 7 वाजेला. 3, आपला वार शनिवार. बा इस्लाम आणि इसाई यांनी त्यांचे वार पक्के. शुक्रवारी दुपारच्या 1च्या नमाजाला तुम्ही जर 5 असेल तुमच्या आजूबाजूला तर त्याच्यावर ते कपडा टाकतात दुकानावर, हातगाडी असेल जे पण असेल आणि नमाजला जातात. मग हजारो लोक त्या ठिकाणी असतात. जे काय धर्माचे निर्णय घ्यायचे ते त्यावेळेला घ्यायचे. म्हणून आपण म्हणतो की आपला वार शनिवार म्हणजे आपण पण शनिवारी कोणतंही तुम्हाला हनुमान मंदिर असेल, राम मंदिर असेल, गणपती बाप्पाचं कोणतंही मंदिर, हा जो वार आहे हा धर्मासाठी, हा देवासाठी नाही. म्हणजे मग तिथं जाताना आपण का गणपती आज कसं काय शनिवार असं मनात धरू नका. याचा फायदा आपल्याला आता बांगलादेशाच्या विरोधात आपण बऱ्याच लोकांनी वेगवेगळे आंदोलनं केली, प्रोटेस्ट केली. पण झालं काय? एकाने सोमवारी, एकाने मंगळवारी, एकाने बुधवारी, एकाने गुरुवारी, एकाने सकाळी, एकाने दुपारी, एकाने संध्याकाळी. काय झालं? संख्या होती त्या मोर्चामध्ये 100, 200, 500. त्यांचा मोर्चा पाहिलाय तुम्ही? मुस्लिम ज्यावेळेला मोर्चा काढतात त्यांच्या एखाद्या देवाबद्दल, कुराणबद्दल कोणी जर अपशब्द वापरला 5 ते 10,000 आणि जगात एका वेळेला एका ठिकाणाहून निघता वेगवेगळ्या निघतात. याचा फायदा काय? एक, माझ्या मागं 10,000 माझे समाज बांधव हे मला पटतं. 2, सरकारवर दबाव येतो की नाही ही घटना मोठी. ज्यावेळेला तुम्ही जगामध्ये एका दिवशी एका वेळेला अशा प्रकारचं प्रोटेस्ट आपण करू म्हणून आपण आपला वार शनिवार. या 3 गोष्टी आहेत. याच्यात 1 रुपया खर्च नाही, कुठे जायचं नाही. आहे त्या स्थितीमध्ये फक्त आपल्याला काम करायचं. 7 वाजेची वेळ धर्मासाठी, धर्मयोद्ध्यांसाठी. आपल्याला विनंती आहे तुम्ही आता सगळ्यांनी हा प्रचार तुमच्या गल्लीत जिकडे असेल त्या ठिकाणी नक्कीच करा. आणि आपला पैसा आपल्या व्यक्तीकडे याच्यासाठी जाऊ द्यायचा आहे की 1-1 रुपया आपण जर त्या हरामखोराकडे गेला आपल्याच पैशावर आपल्या समाजाला, आपल्या धर्माला, आपल्या लोकांना त्रास देतो. जोपर्यंत आर्थिक नाडी दाबले जात नाही तोपर्यंत ते काही सगळं होण्याची शक्यता नाही. म्हणून मला काय माझ्या खिशात पैसे पटकन एखादी वस्तू घेऊन टाकतो तो समोरचा कोणी काय बघत नाही. कारण का ठीक आहे फळ घेतो, सफरचंद घेतो, काय वस्तू घेतो, ड्रेस घेतो, परंतु तो जर रुपयाने माझ्या खिशात आहे म्हणून ठीक आहे. परंतु मी तो रुपयाने खर्च करतो. मी तो माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं आयुष्य आम्ही उधळतोय हे सत्य आहे. मी जो माझा रुपया देतोय ना तो पुढच्या ते त्यांच्या सुरीची धार मी अजून वाढवण्याकरता माझा रुपया जातोय. हे अजिबात मोठं मी फार फार म्हणजे काय फार मोठं करून सांगतो का नाही. प्रत्येक जणाला माहिती सत्य आपण बघतोय डेली बेसिसवर आपण त्यातली कोणती
पिढी सांभाळायची आहे. आणि त्यासाठी मी आता शेवट सांगतो की फार झाला आमचा आठवडा. याच्यात हिंदू इतरक्षाचं काम आम्ही जे करतो आहोत याच्यात कोणी जात नाहीये, पक्ष नाहीये, काहीच नाही, फक्त हिंदू, बाकी त्या व्यतिरिक्त काहीच नाही. तर हिंदू इतरक्षाचं काम आपण जे काही करतो तुम्हाला ज्यांना ज्यांना सगळेजण जोडले जाऊ शकतात, जोडले जात असं आम्ही म्हणतो. तिथे तुम्ही सगळ्यांची नावं हे करून घ्या. तयारी आपलं ही 1500 लोकांची यादीचं प्रकाशन होणार आहे. ते फक्त प्रखर बोलणार आहे म्हणून आपण नितेश राणेंना बोलवलेलं आहे. या निवडणुका आटोपल्यावर नितेशजी येणार आहेत, त्यांनी कबूल केलं. ते प्रखर बोलतात म्हणून आपण बोललेलं, भाजपचं म्हणून बोललेलं नाही असं. तर ते एक आहे. आणि या याच्यात जे कोणी काम करू इच्छितात कृपया तुम्ही जोडले जा. काम म्हणजे काय, वेळ काही द्यायचा नाही. केव्हा तरी आपण कुठेतरी जाणार, तुम्ही इथं प्रबोधन करा, इकडे तरी कामला पुरवठा द्यायला पाहिजे तर काही नाही. तेव्हा अजून एखादी मंदिर, अजून इथं जवळपास मंदिर आहे का एखादं कोणतं, तिकडे कोण आहे, तिकडे कोण व्यवस्था करेल, आम्ही पुढच्या शनिवारी तिकडे जातो. हा जे असेल त्या आम्हाला त्यांचा नंबर द्या, तुमचा नंबर पुढच्या शनिवारी. यावेळेला बरोबर ज्यांना थोडंफार काम करण्याची इच्छा असेल ना त्यांनी कृपया सांगा. माझ्या पुढच्या काम म्हणजे आपण काही नाही, आपल्याला आता इकडे आपली लोक